नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे केळाचा शिरा. तर केळाचा शिरा बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी भरून तूप घ्यायचं आहे. आता हे तूप गरम झालं की याच्यामध्ये काजू, बदाम आणि किसमिस हे सर्व तळून घ्यायचं आहे. इथे मी हे सर्व तळून घेतलेलं आहे. तळून याला साईडला काढून ठेवायचं आहे या ड्राय फ्रुट्सला. आणि आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण तूप घेतलं तेवढीच वाटी भरून रवा टाकायचा आहे. या रव्याला छान गुलाबीसर लालसर होतपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. हा रवा भाजत आलेला आहे. छान लाल असा रंग आलेला आहे या रव्याला. आता याच्यामध्ये 1 केळ छान बारीक स्लाइस करून टाकायचं आहे. आता या केळ्याला या रव्यामध्ये छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. याच्यामध्ये थंड पाणी नाही टाकायचं, याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे रवा व्यवस्थित लवकर शिजतो आणि मोकळा होतो छान. ही केळी याच्यामध्ये एकजीव झालेला आहे. तर मी इकडे साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे, तर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे गरम पाणी. आता याच्यामध्ये पाऊण वाटी साखर टाकायची आहे आणि 2-3 इलायची छान कुटून क्रश करून टाकायची आहे. आता याच्यामध्ये साखर व्यवस्थित एकजीव झालेली आहे. याच्यामध्ये इलायची टाकायची आणि हा शिरा तयार आहे. हा आपण प्रसादासाठी किंवा नाश्त्यासाठी कशासाठी बनवू शकतो. लहान मुलांना सुद्धा हा शिरा खूप आवडतो, आवडीने खातात. तुम्ही सुद्धा हा शिरा नक्की बनवून पहा. आता आपण याला सर्व करूया छान एका वाटीमध्ये काढून. याच्यामध्ये ड्रायफ्रूट एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. किती छान रंग आलेला आहे या शिऱ्याला. आणि हा असा खूप छान मोकळा मोकळा सुद्धा झालेला आहे, चिपकत नाही आहे.
आता याला एका प्लेटमध्ये काढून सर्व करून घ्यायचं आणि थोडंसं केळांनी सजवून घ्यायचं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.